अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 26 फेब्रुवारी रोजी ड्युरंड लाईनवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत। अफगाणिस्तान मंत्रालयाच्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार रात्री 8 वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने अफगाण भूभागाचे जे उल्लंघन केले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला। दरम्यान अफगाण सैन्याने पाक्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नुरिस्तान प्रांताजवळील पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष्य केलं। 4 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे 2 लष्करी तळ आणि 19 चौक्या उद्ध्वस्त झाल्या, तर 4 चौक्यांमधून सैनिक पळून गेले। तसेच शत्रूचा एक टँक नष्ट करण्यात आला असून एक मोठे लष्करी वाहन जप्त करण्यात आले आहे। या कारवाईत 8 अफगाण फायटर्स शहीद झाले असून 11 जण जखमी झाले आहेत। नंगरहारमधील निर्वासित शिबिरांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। प्रिय देशवासियांनो, नंगरहार आणि पक्तियामध्ये पाकिस्तानी दलांनी केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आज रात्री कुनार आणि नंगरहारमध्ये जोरदार हल्ले सुरू झाले आहेत। आम्हाला तुमच्या प्रार्थनांमध्ये आठवणीत ठेवा। दुसरीकडे तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानवर काबूल, कंदहार आणि पक्तियामध्ये हवाई हल्ले केल्याचा आरोप केला। या वाढत्या तणावावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी 27 फेब्रुवारी रोजी तालिबान सरकारविरुद्ध खुल्या युद्धाची घोषणा केली। ख्वाजा आसिफ यांनी एक्स माध्यमावर एक पोस्ट केली, आमच्या संयमाची सीमा संपली आहे, आता हे आपल्यामध्ये खुले युद्ध आहे। नाटो सैन्याने माघार घेतल्यावर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा होती, पण आता पाकिस्तानवर आक्रमणाचे प्रयत्न होत आहेत। आता दमादम मस्त कलंदर होईल। काय आहे ऑपरेशन गजब-ए-हक? अफगाण हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने गजब-ए-हक ऑपरेशन सुरू केलं आहे। पाकिस्तानी पंतप्रधानांचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांच्या मते या कारवाईत आतापर्यंत 133 अफगाण तालिबान फायटर्स मारले गेले असून 200हून अधिक जखमी झाले आहेत। एका न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार तालिबानच्या 27 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून 9 चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत।